नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझं नाव सुरभी आहे। सकाळी 8 वाजता मी स्वयंपाकघरात व्यस्त होते, तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली। फोनची रिंग ऐकून मला आनंद झाला। मला वाटलं माझ्या नवऱ्याचा प्रशांतचा फोन असेल, पण नंतर मी विचार केला तो आता मला फोन का करेल? तो तर रोज रात्री 8 नंतर मला फोन करतो। प्रशांत परदेशात काम करत होता। फोनवर नंबर पाहिला होता तेव्हा मी लगेच फोन उचलला। तो नंबर माझ्या मैत्रिणीचा नंदिनीचा होता। तिच्याशी बोलल्यानंतर समजलं की तिचं लग्न ठरलं आहे आणि तिने मैत्रिणीच्या अधिकाराने मला तिच्या लग्नासाठी आग्रहाने बोलावलं। ती म्हणाली, सुरभी, तुला माझ्या लग्नाला यावंच लागल, मी तुझी वाट बघत आहे। अचानक लग्न का ठरलं हे तिने सांगितलं। ती म्हणाली, माझं लग्न 2 महिन्यानंतर होणार होतं, पण मुलाच्या आजीची तब्येत अचानक खूप बिघडली आहे। डॉक्टरांनी सांगितलं की त्या जास्त दिवस जगणार नाही, त्यामुळे मुलाच्या कुटुंबियांनी ठरवलं की त्या जिवंत असतानाच लग्न घाईघाईत करायचं। नंदिनी ही माझी लहानपणीची मैत्रीण, BA पर्यंत आम्ही एकत्र शिकलो होतो। त्यानंतर तिला दिल्लीत नोकरी मिळाली आणि ती तिच्या आईवडिलांना घेऊन तिथे स्थायिक झाली। ती आता तिथल्याच एका मुलाशी तिचं लग्न ठरलं आहे। हे माझ्या नवऱ्याला प्रशांतला सांगणं खूप गरजेचं होतं की मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी दिल्लीला जाणार आहे। म्हणून मी प्रशांतला फोन केला, पण त्याचा नंबर चुकीचा आहे असं सांगत होतं। मी हैराण झाले की त्याचा नंबर चुकीचा कसा लागतोय। प्रशांतने प्रदेशातला जो नंबर दिला होता त्यावर मी यापूर्वी कधी फोन केला नव्हता। फोन केला असता तर त्याने त्या नंबरवर फोन नको करू असं सांगितलं होतं। तो म्हणाला होता की मी ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असतो, त्यामुळे तू फोन करू नकोस, मीच रोज रात्री तुला फोन करीन। आणि खरंच तो रात्री मला फोन करायचा। फोन लावताना अचानक माझा फोन हातातून खाली पडला आणि बंद पडला। मी दुकानदाराकडे घेऊन दुरुस्त करण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण फोन चालू झाला नाही। मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं, म्हणून मी तिकीट बुक केलं आणि माझ्या मुलाला विहानला घेऊन दिल्लीला पोहोचले। तिथे पोहोचल्यानंतर घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते। स्टेशनवरून टॅक्सी पकडली। नंदिनीच्या घरी जात असताना रस्त्यात सिग्नल लागल्यामुळे टॅक्सी थांबली। त्याचवेळी एक गाडी बाजूला येऊन थांबली। मी बाहेर पाहत होते आणि अचानक माझी नजर त्या गाडीवर पडली। त्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर प्रशांत बसला होता आणि त्याच्या बाजूच्या सीटवर एक तरुण मुलगी बसली होती। त्यांना हा 12वी की नाही असा विचार करताना सिग्नल संपला आणि त्या गाड्या आपोआप मार्गाने निघून गेल्या। मी टॅक्सी ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला। तो तयार झाला। जवळजवळ अर्ध्या तासाने ती पांढरी गाडी एका मोठ्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये जाऊन थांबली। माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं। ती गाडी कोणाची असेल? प्रशांतसोबत ती मुलगी कोण? यांच्यातलं नातं काय असेल? मला परदेशात आहे असं सांगून तू दिल्लीत काय करतोय? हे सगळं जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं। त्या सोसायटीच्या गेटवर वॉचमन उभा होता। मी टॅक्सी ड्रायव्हरला सांगून त्या वॉचमनकडे त्या गाडीची चौकशी करायला पाठवलं। त्याच्याशी बोलून ड्रायव्हर 10 मिनिटांनी परत आला। त्याने मला सांगितलं, आता जी गाडी आत गेली ती सोसायटीच्या मालकाची मुलगी राधिका नावाच्या मुलीची आहे। त्या गाडीतून उतरलेली व्यक्ती म्हणजे मालकाची मुलगी राधिका आणि तिचा नवरा प्रशांत। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली। मी आतून पूर्णपणे तुटून गेले। मनात आलं की इथे जोरात रडावं, पण खूप कष्टाने मी स्वतःला सावरलं आणि नंदिनीच्या घरी गेले। मी प्रशांतला आमच्या लग्नापूर्वीपासून ओळख होते, कारण तो माझ्याच कॉलेजमध्ये शिकायचा। प्रशांत दिसायला उंच, रुबाबदार आणि स्मार्ट होता। सगळ्या मुली त्याच्यावर फिदा होत्या, पण प्रशांत माझ्या प्रेमात वेडा झाला होता। मी दिसायला सुंदर, स्मार्ट, गोरी, लांब केस आणि हिरवे डोळे असलेले होते। तो माझ्या मागे फिरायचा, पण मी त्याला कधी संधी देत नव्हते। प्रेमाच्या नांदी लागून माझ्या शिक्षणावर वाईट परिणाम व्हायला नको। तो मला माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि मंगळसूत्र लग्न करायचं होतं। माझ्या आई-वडिलांची हीच इच्छा होती आणि मला ती पूर्ण करायची होती। 2 वर्ष अशीच निघून गेली, पण नंतर मला जाणीव झाली की मीही प्रशांतवर खूप प्रेम करते। उठता बसताना जेवताना सगळीकडे मला तोच दिसायचा। 2 वर्ष ज्या भावनांना मी टाळायचा प्रयत्न केला त्या भावना आता माझ्यावर वरचढ झाल्या होत्या। बहुतेक प्रशांत माझ्याशी चांगलं वागणं त्याचा प्रयत्न पाहून माझं मन बदललं होतं। 2 वर्षात प्रशांतने कधीच माझ्याशी चुकीचं वागणं केलं नव्हतं। प्रत्येक वेळी भेटताना मित्रासारखा भेटायचा, प्रेमाची कबुली द्यायचा, पण मला होकार देण्यासाठी कधीच जबरदस्ती केली नाही। कधी एकांतात भेटायला बोलावलं नाही। परीक्षेचा निकाल लागला होता, तोही माझ्यासोबत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता। त्याला संधी मिळताच तो मला म्हणाला, माहीत आहे पूर्वी तुझंही माझ्यावर प्रेम आहे। काही कारणामुळे तू मला उत्तर देऊ शकली नाहीस, पण आता तर स्वीकार, मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे। त्याचं बोलणं ऐकून मी माझ्या भावनांना लपवू शकले नाही आणि त्याच्या प्रेमाला कबूल केलं। पण त्याच्याबरोबर मी त्याला सांगितलं की जेव्हा तुला चांगली नोकरी मिळेल
तेव्हा तू स्थळ घेऊन माझ्या घरी ये, तोपर्यंत मी कुठेतरी नोकरी करेन. प्रशांत माझ्या मताशी सहमत झाला. 1 वर्ष आमची भेट झाली नाही, पण फोनवर बोलणं व्हायचं. प्रत्येक वेळी तो म्हणायचा, सुरभी, अजून मला नोकरी मिळाली नाही, लवकरच मिळेल, तोपर्यंत तुला माझी वाट पाहावी लागेल. एक दिवस अचानक त्याने सांगितलं की त्याला पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे, पण मला अजून नोकरी मिळाली नव्हती. मी म्हणाले, जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. पण प्रशांतने माझं काही ऐकलं नाही आणि म्हणाला, तुला नोकरी करायची काय गरज आहे? माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या घरात आणि माझ्या मनातून तू राणी आहे सारखी राहशील. माझंही त्याच्यावर मनापासून प्रेम होतं, त्यामुळे मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि नोकरीचा विचार सोडून त्याच्याशी लग्न केलं. प्रशांतच्या घरी त्याचे आईवडील, एक बहीण आणि 2 भाऊ होते. लग्नानंतर मी आणि प्रशांत पुण्याला स्थायिक झालो होतो. त्याने आधीच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. प्रशांत माझ्यावर खूप प्रेम करायचा, माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा, सुट्टीच्या दिवशी घरकामात मदत करायचा. एवढा प्रेमळ नवरा मिळाल्याने मी स्वतःला खूप नशीबवान समजायचे. लग्नानंतर 3 वर्ष कशी निघून गेली हे समजलं नाही. या काळात मी एका मुलाची, विहानची आई झाली. आम्ही दोघांनी मिळून त्याचं नाव ठेवलं होतं. तरीही प्रशांत माझ्यावर तेवढंच प्रेम करायचा जेवढं लग्नापूर्वी करायचा. माझं त्याच्यावर जितकं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त तो माझ्यावर करायचा. कधी स्वप्नातही मी त्याच्यापासून वेगळं होण्याचा विचार केला नव्हता. तो घरी असताना मी फक्त त्याच्याकडे पाहायचे. माझं त्याच्यावरचं जीवापाड प्रेम होतं, त्याच्यात मी माझं भविष्य पाहायचे. प्रशांत माझ्यासाठी सगळं काही बनला होता. सगळीकडे फक्त आनंद आणि सुख दिसायचं. लग्नाच्या 3 वर्षानंतर एक दिवस प्रशांत ऑफिसमधून घरी आला आणि आनंदाने म्हणाला, आज माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. मी म्हणाले, कुठलं स्वप्न? तो म्हणाला, परदेशात जाऊन नोकरी करून खूप पैसे कमवायचं. माझं स्वप्न पूर्ण होत आहे. 2 वर्षे मी या संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मला मिळाली आहे. 15 दिवसांनी मी परदेशात नोकरीसाठी जाणार आहे. काही महिन्यानंतर तुला आणि विहानला माझ्यासोबत घेऊन जाईन. तोपर्यंत तुला इथे एकटीलाच राहावं लागेल. मी या गोष्टीने खुश झाले की माझ्या नवऱ्याचे स्वप्न पूर्ण झालं, पण त्याचबरोबर लांब राहण्याचा विचार करूनही दुःखी झाले. लग्नानंतर मी कधीच त्याच्यापासून दूर राहिले नव्हते. त्याला थांबवणंही शक्य नव्हतं, कारण परदेशात जाऊन खूप पैसे कमवायचं हे त्याचं स्वप्न होतं. मी माझ्या मनाला समजावलं आणि प्रशांत नोकरीसाठी परदेशात निघून गेला. त्याचा रोज रात्री फोन यायचा. तो म्हणायचा, तुम्हा दोघांशिवाय माझं मन लागत नाही. तुमची खूप आठवण येत आहे. लवकरात लवकर तुम्हा दोघांनाही माझ्याकडे येईल. जेवढे पैसे तो मला पूर्वी खर्चासाठी द्यायचा त्याच्या दुप्पट पैसे तो आता पाठवायचा. मला माझ्या नशिबावर आणखी गर्व वाटायला लागला. मी प्रशांतसोबत माझं आणि माझ्या मुलाचं उज्ज्वल भविष्य पाहत होते. असं करता करता 1 वर्ष निघून गेलं, पण प्रशांतने मला त्याच्याकडे बोलावलं. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळायचा. एके दिवशी अचानक त्याने मला सरप्राईज दिलं. तो म्हणाला, 15 दिवसांची सुट्टी मिळाली आहे म्हणून मी भारतात परत आलो आहे. प्रशांत म्हणाला, मी तुला आणि विहानला अजून घेऊन गेलो नाही, कारण तिथे तुम्हाला एकटं राहावं लागेल असतं. मला कंपनीच्या कामासाठी सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. कधी 2 महिन्यांनी परत येतो. अशावेळी तुला एकटीला सोडू शकत नाही. माझी इच्छा आहे की तू विहानसोबत इथे पुण्यात राहा आणि त्यांची चांगली काळजी घे. मी त्याचं बोलणं ऐकून काहीच बोलले नाही. 15 दिवसांनी प्रशांत परत नोकरीवर निघून गेला. त्या 15 दिवसात त्याने मला वर्षभराचं प्रेम दिलं. मी त्या प्रेमाने खुश झाले होते. नंतर प्रशांतने पुण्यात स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. पुढचे 3 वर्षे अशीच निघून गेली. प्रत्येक वेळी तो 15 दिवसाच्या सुट्टीसाठी यायचा. माझ्यावर आणि मुलावर भरभरून प्रेम करायचा आणि परत परदेशात जायचा. पण आता माझी इच्छा होती की त्याने परदेशातील नोकरी सोडावी आणि इथेच आमच्यासोबत राहून नवीन व्यवसाय सुरू करावा. यावेळी जेव्हा तो परत आला तेव्हा मी त्याला माझ्या मनातील गोष्ट सांगितली, पण तो यासाठी तयार झाला नाही. तो म्हणाला, अजून 16 वर्षे मी परदेशात राहणार आहे. माझ्या मनात अजूनही मी त्याला समजावू शकले नाही. त्याला परदेशात एकटं राहायची सवय लागली होती. प्रशांत गेल्यानंतर 2 महिन्यांनी नंदिनीचा तिच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी फोन आला आणि आता मी तिच्या लग्नासाठी दिल्लीला आले होते. नंदिनीच्या लग्नानंतर मी माझा मोबाईल दुरुस्त करून घेतला. त्यानंतर प्रशांतचा फोन आला. मी फोन उचलला. तो माझ्यावर भडकला. तो म्हणाला, तुझा फोन 2 दिवस बंद होता. नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी त्याच्यापासून लपवलं होते की मी दिल्लीला आलो आहे. मी म्हणाले, मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या घरी आले आहे. 2 दिवसांनी पुण्याला परत जाईन. मी नेहमीप्रमाणे त्याच्याशी नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्याला जाणवू दिलं नाही की मला त्याच्या धोक्याबद्दल सगळं समजलं आहे. प्रशांतने मला धोका का दिला? तो परदेशात नोकरी करतो असं सांगून त्याने दुसरं लग्न का केलं आणि तो दिल्लीत का राहतोय? या सगळ्यात माझी चूक काय होती? मी कुठे कमी पडले? नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात समजून घेण्यासाठी मला राधिकाचं भेटणं गरजेचं होतं.
नंदिनी तिच्या सासरी गेली. मी विहानला नंदिनीच्या आईकडे पाठवलं आणि राधिका ज्या सोसायटीत राहत होती तिला भेटण्यासाठी दुपारी गेली. मला माहीत होतं की त्यावेळी प्रशांत घरी नसेल. तिथे गेल्यावर वॉचमनला विचारल्यावर समजलं की त्यावेळी प्रशांत ऑफिसमध्ये असतो. मी वॉचमनला माझी ओळखपत्राची सांगितली आणि म्हणाले प्रशांत सरांनी राधिका मॅडमचे इंटरव्ह्यू घ्यायला बोलावलं आहे. वॉचमनने फोन करून राधिकाला याबद्दल सांगितलं आणि त्याने मला घरात येण्याची परवानगी दिली. मी आत गेली. राधिकाने मला सोफ्यावर बसायला सांगितलं. मी वेळ न घालवता तिला म्हणाले, प्रशांत सर म्हणाले की जर तुम्ही त्यांच्या आयुष्यात आला नसता तर ते आज या पोझिशनपर्यंत कधीच पोहोचले नसते. मग तुम्ही सांगा तुमचं लग्न प्रशांत सरांशी कधी आणि कसं झालं. तोपर्यंत घरात नोकर चहा आणि नाश्ता घेऊन आला. चहा नाश्ता करताना राधिका तिच्या आई प्रशांतच्या लग्नाबद्दल सांगू लागली. ती म्हणाली, मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या वडिलांना माझं लग्न अशा मुलाशी करायचं होतं जो श्रीमंत नसला तरी चालेल, पण त्याने घराजवळील होऊन त्याचा व्यवसाय सांभाळायला हवा. मी मनात विचार केला की राधिका दिसायला सावळी आणि उंचीला छोटी आहे, म्हणून कदाचित श्रीमंत घरातला कोणताही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार नसावा किंवा घरजवळ येण्यास तयार नसावा. राधिका पुढे म्हणाली, गरीब घरातील अनेक मुलं माझ्याशी लग्न करायला तयार होते, पण माझ्या बाबांना गरीब लोक आवडत नाहीत. माझं BA पूर्ण झाल्यावर बाबांनी माझं शिक्षण बंद केलं आणि माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. 3 वर्षे झाली तरी त्यांना त्यांच्या आवडीचा मुलगा सापडला नाही. पण त्यानंतर अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात प्रशांत आला. ती पुढे म्हणाली, 3 वर्षापूर्वी माझ्या आईवडिलांसोबत एका नातेवाईकांची लग्नासाठी पुण्याला गेले होते. तिथे प्रशांत आणि माझी ओळख झाली. प्रशांत ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीच्या मालकाचा मुलाचं लग्न होतं. मालकाने सगळ्या स्टाफला लग्नाला बोलावलं होतं. लग्नात प्रशांत माझ्या पुढे फिरत. मी त्याला विचारलं, तुम्ही माझ्या मागे पुढे का फिरत आहात? माझ्याकडे तुमचं काही काम आहे का? प्रशांत न घाबरता म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला पहिल्याच नजरेत तुम्ही आवडलात. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळी प्रशांत मला खूप आकर्षक आणि मोकळ्या मनाचा वाटला. मी असं त्याला विचारलं, तुम्हाला माझ्यातलं असं काय आवडलं की तुम्हाला पहिल्याच नजरेत माझ्याशी प्रेम झालं? तो म्हणाला, तुम्ही खूप छान आणि मनमिळावू आहात. तुमचं सौंदर्य माझ्या मनात उतरलं आहे. मी म्हणाले, मी गोरी नाही सावळी आहे, तरीही मी तुम्हाला सुंदर दिसते. तुम्ही खोटं बोलत आहात का? माझी चेष्टा करत आहात? प्रशांत म्हणाला, मी खरं बोलतोय. तुम्ही सावळी असूनही खूप सुंदर आहात. सगळ्यात गोरी मुलगी ही तुमच्या पुढे फिकी पडली. त्यांच्या बोलण्याने मी खूप प्रभावित झाले. मी त्याची सगळी माहिती घेतली आणि म्हणाले, मी घरी गेल्यावर आईवडिलांशी बोलते. माझे बाबा माझं लग्न गरीब मुलाशी होऊ देणार नाही, पण मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्याचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. मी त्याला सांगितलं, मला पण तू खूप आवडलास. प्रशांत म्हणाला की त्याचं अजून लग्न झालं नाही. या जगात त्याचं दुसरं कोणीही नाही. लहानपणी त्याचे आईवडील त्याला सोडून गेले. मी घरी गेल्यावर माझ्या आईवडिलांना प्रशांतबद्दल सांगितलं. त्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला, पण मला प्रशांतशी कुठल्याही परिस्थितीत लग्न करायचं होतं, म्हणून मी त्यांना जीव देण्याची धमकी दिली. मग माझ्या घरच्यांनी माझं बोलणं मान्य केलं. माझे आईबाबा पुण्यात प्रशांतला भेटायला आले आणि आठवड्याभरातच आमचं लग्न ठरून गेलं. खरं सांगू का, प्रशांत खूप छान आणि प्रेमळ सोना आहे. त्याने मला कधीच कोणाचाही त्रास दिला नाही. माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाबांचा व्यवसाय तो चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आता मी 4 महिन्यांची गरोदर आहे. प्रशांत खरं रूप माझ्यासमोर आल्यावर मला चक्कर यायला लागलं. असं वाटलं होतं की माझा श्वास बंद पडला आहे. राधिकाचं बोलणं ऐकून मला वाटलं की आता तिला प्रशांतची खरी परिस्थिती सांगावी. धोकेबाज नवऱ्याचं खरं रूप तिच्यासमोर आणावं, पण त्या बिचारीकडून पाहून असं करू शकले नाही. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मला वाटलं जर राधिकाला प्रशांत सत्य सांगितलं तर तिचा सगळा आनंद एका झटक्यात संपूर्ण जाईल. मला तिला आणखी दुखवायचं नव्हतं आणि जिथे जास्त वेळ थांबणं हे माझ्यासाठी योग्य नव्हतं. मी राधिकाला म्हणाले, तुमचं इंटरव्ह्यू लवकरात येईल. असं म्हणून मी तिथून निघून आले. लगेच निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. माझ्यासोबत माझ्या मुलाच्याही आयुष्याचा प्रश्न होता. त्यामुळे मी शांतपणे पुण्यात परत आले. घरी आल्यावर मला आठवलं की प्रशांतचा मित्र राहुल एकदा बोलला होता. मला म्हणाला होता, वहिनी, प्रशांतला आयुष्यात खूप संपत्ती मिळवायची आहे. त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. पण संधी मिळाली नाही म्हणून त्याने नोकरी करून तुमच्याशी लग्न केलं. पण तुमच्याशी लग्न झाल्यावरही त्याने प्रयत्न सोडले नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीत श्रीमंत व्हायचं आहे. ज्या दिवशी त्याला संधी मिळेल तो कशाचाही परवा ही करणार आणि ती संधी सोडणारही नाही. राहुल त्यावेळी ज्या संबंधात बोलत होता तेव्हा ते समजलं नव्हतं, पण आता मला सगळं समजलं. एखाद्या श्रीमंत एकुलत्या एक मुलीशी लग्न करून प्रशांतला श्रीमंत व्हायचं होतं. बहुतेक पुण्यात मालकांच्या मुलाच्या लग्नात त्याला राधिकाबद्दल माहिती मिळाली असावी. त्यानंतर त्याने तिला आपल्या गोड बोलण्यात अडकवून तिचं मन जिंकलं.
तिच्याशी लग्न केलं आणि तिच्यासोबत राहायला लागला. मला मात्र सांगितलं की त्याला परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे. या तीळ मात्र शंका नव्हती की प्रसाद माझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक करत होता. त्याने कधीच माझ्यावर मनापासून प्रेम केलं नाही. मी खूप मोठ्या संकटात अडकले होते. निर्णय घेणं कठीण होतं. जर घटस्फोट घेतला तर माझं आयुष्य तर बदलेलच, पण माझ्या मुलाचंही आयुष्य बदलून जाईल. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. या विचारातच काहीतरी दिवस निघून गेले. या काळात मी प्रशांत खूप नॉर्मल बोलत होते. त्याला माझ्यावर कुठलाही संशय येऊ दिला नाही. काळजी घेत होते. एका आठवड्यापूर्वी मी विहानचा अभ्यास घेत होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. दाराची बेल वाजली. मी जाऊन दार उघडलं तर समोर प्रशांत उभा होता. तो कधीही न कळवता यायचा. कदाचित आठवड्यासाठी दिल्लीच्या बाहेर जायचं असेल आणि त्यासाठी राधिकाला काहीतरी कारण सांगावं लागत असेल, म्हणूनच तो येण्यापूर्वी मला कधीच कळत नसे. नवऱ्याला संशय येऊ नये म्हणून मनात असतानाही मी नेहमीप्रमाणे त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचं स्वागत केलं. बापाचा आवाज ऐकून विहानही पळत बाहेर आला. प्रशांतच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी चमक होती. त्याच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं की दोन आयुष्य जगतोय. यावेळी त्याने माझ्यावर प्रेम करण्यात कुठलीच कमी ठेवली नाही. त्याचं असं खोटं वागणं पाहून कितीतरी वेळा माझ्या मनात आलं की त्याच्या धोकेबाजपणाचा पडदा उचलावा आणि म्हणावे, हे खोटं प्रेम दाखवायचं बंद कर. पण मी बोलू शकले नाही. आठवड्यानंतर प्रशांत निघून गेला. प्रत्येक महिन्याला तो 50,000 पाठवायचा, पण यावेळी जाताना त्याने 2 लाख रुपये दिले आणि म्हणाला, तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि विहानच्या शिक्षणात कुठलेही कमी पडू देऊ नकोस. शाळेत आपल्याला शिकवतात की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, अन्याय सहन करू नका, स्वतःच्या हक्काचे रक्षण करा आणि समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करा. मी सगळं शिकले होते, पण आयुष्याच्या शाळेत मला काहीतरी विचित्र अनुभवायला मिळत होतं. प्रशांत गेल्यावर मी एक निर्णय घेतला. मला त्याच्यासारखं दुहेरी आयुष्य जगायचं नाही. हेच आयुष्य घेऊन मी आयुष्यभर जगू शकत नाही. मी माझे सगळे जमा केलेले पैसे एकत्र केले आणि एक ब्युटी पार्लर सुरू केलं. 2 मुलांना कामाला ठेवलं आणि मग मी प्रशांतला मेसेज केला, तुम्ही पुन्हा माझ्याकडे यायची चूक करू नका. राधिकासोबत तुमचं आयुष्य घालवा, कारण मला अशा पुरुषाची गरज नाही जो पैशासाठी लोकांचा उपयोग करतो आणि त्याच्या भावनांशी खेळतो. राधिकाच्या पोटातही एक जीव वाढतोय, त्यामुळे मला कुठल्याही तमाशा करायचा नाही. आजपासून तुमचं आणि माझं नातं कायमचं संपलं. हा मेसेज प्रशांतला मिळावा तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्याने मला खूप वेळा भेटायचा प्रयत्न, बोलायचा, समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कळून चुकलं होतं की त्याला आता आमचं नातं आमचं संपलं आहे. सुरभीने प्रशांतला जो शेवटचा मेसेज पाठवल्यानंतर तिच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय सुरू झाला. ती दिवसरात्र स्वतःच्या ब्युटी पार्लरमध्ये मेहनत करू लागली. तिच्या मेहनतीमुळे काही महिन्यातच तिचा व्यवसाय चांगला वाढू लागला. प्रशांत मात्र सतत वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तिची माफी मागण्याचा प्रयत्न करत होता, पण सुरभीने एकदाही त्याच्याशी बोलण्याची तयारी दाखवली नाही. एके दिवशी संध्याकाळी पार्लर बंद करून ती घरी जाणार इतक्यात तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून आवाज आला, मी राहुल बोलतोय, प्रशांतचा जुना मित्र. मला तुला एक फार मोठं सत्य सांगायचं आहे. सुरभी काही क्षण शांत राहिली आणि मग त्याला भेटायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी एका शांत कॅफेमध्ये राहुल तिची वाट पाहत बसला होता. त्याचा चेहरा चिंतेने भरलेला होता. सुरभी समोर बसताच तो म्हणाला, सुरभी, तुला वाटतंय प्रशांतने पहिल्यांदाच तुझा विश्वासघात केला, पण सत्य त्याहूनही भयंकर आहे. सुरभीच्या छातीत धडधड वाढली. ती म्हणाली, स्पष्ट सांग राहुल. राहुलने बॅगेतून काही जुनी कागदपत्र, फोटो आणि एक डायरी बाहेर काढली. तो म्हणाला, प्रशांतचा भूतकाळ कुणालाच माहिती नाही. कॉलेजमध्ये असतानाचा त्याने पैशासाठी अनेक लोकांना फसवलं होतं. तो प्रत्येक वेळी स्वतःची वेगळी ओळख तयार करायचा. त्याचं खरं स्वप्न प्रेम नव्हतं, तर अमाप संपत्ती मिळवणं होतं. सुरभीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. राहुल पुढे म्हणाला, तू त्याची पहिली पत्नी नाहीस. हे शब्द ऐकताच सुरभीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. ती थरथरत म्हणाली, काय? राहुलने डायरी तिच्यासमोर ठेवली. त्यात एका तरुणीचा फोटो होता. तिचं नाव होतं नेहा. राहुल म्हणाला, 5 वर्षापूर्वी प्रशांतने नेहाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तिचे वडील मोठे बिल्डर होते. प्रशांतला वाटलं होतं की तिच्याशी लग्न झालं तर तो करोडपती बनेल. पण नेहाच्या वडिलांना त्याचा खरा स्वभाव समजला आणि त्यांनी हे लग्न मोडलं. त्यानंतर नेहाने नैराश्यात जाऊन शहर सोडलं. त्या अपयशानंतरच प्रशांत तुझ्या आयुष्यात आला. सुरभीला आता प्रत्येक गोष्ट जोडली जात होती. राहुलने आणखी एक फोटो तिच्यासमोर ठेवला. त्या फोटोमध्ये प्रशांत एका वृद्ध व्यक्तीसोबत उभा होता. राहुल म्हणाला, हा राधिकाचा वडील नाही, हा दिल्लीतील एका उद्योगपतीचा मॅनेजर आहे. प्रशांतने आधी त्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र वापरली होती. त्यानंतरच त्याची राधिकाशी ओळख झाली. सुरभी अवाक होऊन ऐकत होती. राहुलचा आवाज आता अधिक गंभीर झाला. आणखी एक सत्य आहे, प्रशांतने परदेशात नोकरी केलीच नव्हती. सुरभीला विश्वासच बसत नव्हता. म्हणजे
राहुल म्हणाला, तो जेव्हा तुला परदेशात असल्याचं सांगायचा तेव्हा तो दिल्लीतच राहत होता. बनावट कंपनीचं ऑफर लेटर, बनावट विजा आणि बनावट तिकीट दाखवून त्याने सगळ्यांना फसवलं. तो काही दिवसांसाठी वेगवेगळ्या शहरात जाऊन पुन्हा दिल्लीत परत यायचा. तुला पाठवलेले पैसे राधिकाच्या वडिलांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पगारातून आणि कमिशनमधून यायचे. सुरभीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिला आता समजलं होतं की ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केलं त्याचं संपूर्ण आयुष्य खोटेपणावर उभं होतं. राहुलने शेवटचं एक सीलबंद पाकिट तिच्या हातात दिलं. तो म्हणाला, हे मला प्रशांतच्या जुन्या कपाटात सापडलं होतं. तेव्हा त्याचा अर्थ समजला नव्हता, आता समजतोय की हे सत्य बाहेर यायलाच हवं. सुरभीने ते पाकिट उघडलं. आत काही मालमत्तेची कागदपत्र, बनावट ओळखपत्रांच्या प्रती आणि एक हस्तलिखित पत्र होतं. त्या पत्रात प्रशांतने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, माझ्यासाठी प्रेम म्हणजे संधी, भावना म्हणजे कमकुवतपणा. आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर लोकांच्या भावनांचा उपयोग करायला शिकावं लागतं. ते वाचताच सुरभीच्या मनातील उरलेलाही भ्रम कायमचा तुटला. पण त्या पत्राच्या शेवटी एक अशी ओळ होती जिने तिच्या अंगावर काटा आणला. राधिका ही शेवटची नाही, अजून एक खूप मोठी संधी माझी वाट पाहत आहे. त्या शेवटच्या ओळीने सुरभीच्या अंगावर अक्षरशः काटा आला. राधिका ही शेवटची नाही. आणि हे वाक्य तिच्या डोक्यात सतत घुमत होतं. तिला आता खात्री झाली होती की प्रशांतचा लोभ अजूनही संपलेला नाही. तो पुन्हा एखाद्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. सुरभीने राहुलला विचारलं, तुला माहिती आहे का ही पुढची संधी कोण आहे? राहुल काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, माझ्याकडे पूर्ण माहिती नाही, पण 2 दिवसापूर्वी मला प्रशांत एका मोठ्या उद्योगपतीच्या ऑफिसमध्ये दिसला होता. तो स्वतःला अविवाहित आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळख करून देत होता. हे ऐकताच सुरभीच्या मनात संतापाची लाट उसळली, पण तिने स्वतःला शांत केलं. तिला माहीत होतं की भावनेच्या भरात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही दिवसांनी राहुलने पुन्हा सुरभीला फोन केला. त्याने सांगितलं, मला त्या मुलीचं नाव समजलं आहे. तिचं नाव अनन्या आहे. ती एका मोठ्या उद्योग समूहाच्या मालकाची एकुलती एक मुलगी आहे. प्रशांत तिच्या वडिलांच्या नवीन प्रोजेक्टमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहे. सुरभीला लगेच समजलं की इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करणार आहे. आधी नेहा, मग राधिका आणि आता अनन्या. प्रशांत प्रत्येक वेळी संपत्तीच्या मागे धावत होता, पण यावेळी सुरभीने ठरवलं होतं आणखी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. त्याच संध्याकाळी तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून हळू आवाजात आला, तुम्ही सुरभी बोलत आहात का? सुरभीने होकार दिला. समोरची स्त्री म्हणाली, मी राधिका बोलते आहे. सुरभी काही क्षण गप्प राहिली. राधिका पुढे म्हणाली, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, कृपया मला भेटा. दुसऱ्या दिवशी दोघी एका कॅफेमध्ये भेटल्या. राधिकाचा चेहरा फिकट पडला होता. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. ती हळू आवाजात म्हणाली, प्रशांत बदलला आहे. तो सतत फोन लपवतो, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहतो आणि माझ्याशी खोटं बोलतो. मला वाटतं तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. सुरभीच्या मनात अनेक भावना दाटून आल्या. तिने अजूनही पूर्ण सत्य सांगितलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, जर तुला कधी सत्य जाणून घ्यायचं असेल तर मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. राधिकाने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, मला वाटतं माझ्या आयुष्यात काहीतरी फार मोठं घडणार आहे. त्या क्षणी सुरभीला जाणवलं की सत्य फार काळ लपून राहणार नाही. पण त्याचवेळी तिला अजून एका गोष्टीचा धक्का बसणार होता. कॅफेबाहेर पडताना तिची नजर समोरच्या रस्त्यावर गेली. तिथे प्रशांत उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक वयस्कर माणूस होता. त्या माणसाने प्रशांतच्या हातात एक जाड फाईल दिली आणि म्हणाला, ही शेवटची संधी आहे. हे काम झालं की सगळी संपत्ती तुझ्या हातात येईल. सुरभीने ते शब्द स्पष्ट ऐकले. प्रशांतने फाईल घेतली, आजूबाजूला पाहिलं आणि दोघे वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. सुरभीच्या मनात आता एकच प्रश्न होता, त्या फाईलमध्ये नेमकं काय होतं आणि त्या संपत्तीसाठी प्रशांत आता कोणत्या नव्या कटाची तयारी करत होता. सुरभीच्या मनात आता एकच ध्यास होता, त्या फाईलमध्ये नक्की काय आहे. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा फोन आला. त्याचा आवाज घाबरलेला होता. सुरभी, तू लगेच माझ्याकडे ये, मी तुला फोनवर काही सांगू शकत नाही. सुरभी विहानला शेजारच्या काकूंकडे सोडून राहुलच्या घरी पोहोचली. राहुलने दार लावताच एक लॅपटॉप तिच्या समोर ठेवला. स्क्रीनवर एका हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज सुरू होतं. त्या फुटेजमध्ये प्रशांत आणि तोच वयस्कर माणूस एका खोलीत बसले होते. काही मिनिटांनी एक तिसरी व्यक्ती आत आली. तो माणूस म्हणाला, राधिकाच्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यांनी अजून मृत्यूपत्र बदललेलं नाही. जर ते बदलण्याआधी आपलं काम झालं तर सगळा व्यवसाय प्रशांतच्या ताब्यात येईल. हे शब्द ऐकताच सुरभीच्या अंगावर शहारे आले. राहुल म्हणाला, मला वाटलं होतं प्रशांत फक्त लोभी आहे, पण आता तो किती खोल जाऊ शकतो याची कल्पनाही नव्हती. फुटेज पुढे सुरू झालं. प्रशांत शांतपणे म्हणाला, मी इतकी वर्षे वाट पाहिली आहे, आता शेवटच्या टप्प्यावर कोणतीही चूक होऊ देणार नाही. त्याच क्षणी त्या वयस्कर माणसाने टेबलावर एक लहानशी काचेची बाटली ठेवली. तो म्हणाला, हे औषध काय आहे? योग्य प्रमाणात दिलं तर कोणालाही संशय येणार नाही. सुरभीच्या हातपायांना थरकाप झाला.
तिच्या डोळ्यासमोर राधिकाचा निरागस चेहरा आणि तिच्या पोटात वाढणारं बाळ आलं. तिने राहुलकडे पाहिलं. राहुल म्हणाला, आपल्याकडे अजून पुरावे कमी आहेत. आपण घाई केली तर प्रशांत सगळे पुरावे नष्ट करेल. सुरभीने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ठाम आवाजात म्हणाली, यावेळी तो कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही. त्याच संध्याकाळी राधिकाचा सुरभीला फोन आला. ती रडत होती. सुरभी, आज प्रशांतने मला सांगितलं की काही दिवसासाठी आपण फार्म हाऊसवर राहायला जाऊ. बाबा आजारी आहेत म्हणून त्याने तिथे आणणार आहे. सुरभीच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तिने शांतपणे राधिकाला विचारलं, फार्म हाऊस कुठे आहे? राधिकाने पत्ता सांगितला. फोन ठेवताच राहुल म्हणाला, हेच ते ठिकाण असू शकतं जिथे काहीतरी मोठं करणार आहेत. दोघांनी जिथे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रात्री ते फार्म हाऊसजवळ पोचले. बाहेर सर्वत्र अंधार होता, मात्र आत दिवे लखलखत होते. खिडकीतून डोकावून पाहिलं तर प्रशांत, तो वयस्कर माणूस आणि अजून 2 अनोळखी व्यक्ती टेबलाभोवती बसल्या होत्या. टेबलावर मालमत्तेची कागदपत्र, काही फाईल्स आणि तीच काचेची बाटली ठेवलेली होती. अचानक प्रशांतचे शब्द स्पष्ट ऐकू आले, उद्या सकाळी सगळं संपेल, त्यानंतर कोट्यवधीची संपत्ती आपल्या हातात असेल. इतक्यात मागून कोणीतरी सुरभीच्या खांद्यावर जोरात हात ठेवला. ती घाबरून मागे वळली, पण समोर उभा होता एक पोलीस अधिकारी. त्याने हळू आवाजात सांगितलं, आवाज करू नका. आम्ही गेल्या 3 महिन्यांपासून प्रशांतवर गुप्त नजर ठेवून आहोत. पण इथे तुम्हाला पाहून एकच प्रश्न पडला आहे, तुम्ही या प्रकरणात नेमक्या कोण आहात? सुरभी काही बोलणार इतक्यात फार्म हाऊसच्या आतून गोळी झाडल्याचा आवाज मोठा आला. त्यानंतर एका स्त्रीची हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी संपूर्ण परिसरात घुमली. सुरभी आणि राहुल धावत आत जाण्यासाठी पुढे सरसावले आणि दार उघडताच त्याच्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दार उघडताच सुरभी, राहुल आणि पोलीस अधिकारी काही क्षण जागच्या जागी थबकले. जमिनीवर फुटलेला काचेचा ग्लास पडला होता. राधिका घाबरलेल्या अवस्थेत भिंतीला टेकून उभी होती आणि तिचे वडील खुर्चीवर बेशुद्ध पडले होते. प्रशांतच्या हातात पिस्तूल नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली नजर त्याचं गुपित लपवू शकत नव्हती. पोलीस आत शिरताच तो मागच्या दरवाजातून पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण बाहेर आधीच पोलीस तैनात होते. काही मिनिटात त्याला ताब्यात घेण्यात आलं. राधिका रडत सुरभीकडे आली. मला काहीच समजत नाही, हे सगळं काय चाललं आहे? सुरभीच्या डोळ्यात पाणी आलं. इतके दिवस तिने मनात दडवलेलं सत्य आता लपवणं शक्य नव्हतं. तिने शांतपणे राधिकाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तू खूप धैर्याने हे ऐक, तो दोष तुझा नाही. त्यानंतर सुरभीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सत्य तिच्यासमोर मांडलं. प्रत्येक शब्दागणिक राधिकाचा चेहरा फिकट होत गेला. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. काही वेळानंतर ती सुरभीच्या मिठीत कोसळली. मी ज्याच्यावर जीवापाडा प्रेम केलं तो इतका मोठा खोटारडा असेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. सुरभीने तिच्या पाठीवर हात फिरवत फक्त एवढंच म्हटलं, आपण दोघीही त्याच्या खोटेपणाच्या जाळ्यात अडकलो होतो. त्या रात्री दोघींमध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं, स्पर्धेचं नाही तर एकमेकींच्या दुःखाला समजून घेणारं. दुसऱ्या दिवशी राधिकाच्या वडिलांची प्रकृती सुधारली. त्यांनी सुरभीला भेटायला बोलावलं. ती म्हणाले, बाळा, तू नसतीस तर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. माझी संपत्ती वाचली नसती तरी चाललं असतं, पण माझ्या मुलीचा विश्वास वाचवणं महत्त्वाचं होतं. सुरभी नम्रपणे म्हणाली, मला कोणाची संपत्ती नको होती, मला फक्त आणखी एका स्त्रीचं आयुष्य तुटू द्यायचं नव्हतं. काही दिवसांनी प्रशांत विरुद्ध फसवणूक, खोटी कागदपत्र आणि इतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला. त्याच खोट्याचं साम्राज्य एकामागून एक कोसळू लागलं. त्या सगळ्या गोंधळानंतर सुरभी पुण्याला परतली. तिचं ब्युटी पार्लर आता शहरात प्रसिद्ध होऊ लागलं होतं. एक संध्याकाळी ती पार्लर बंद करून बाहेर आली. मुसळधार पाऊस सुरू होता. ती छत्री उघडणार इतक्यात राहुल तिच्यासमोर उभा राहिला. त्याच्या हातात एक छत्री होती. तो असत म्हणाला, नेहमीसारखी स्वतःची काळजी घ्यायला विसरलीस. सुरभी हलकसं हसली. अनेक महिन्यानंतर तिच्या चेहऱ्यावर मनापासूनचं हसू उमटलं होतं. दोघेच एकाच छत्रीतून रस्त्याने चालू लागले. काही क्षण शांतता होती. मग राहुल म्हणाला, सुरभी, मी तुझ्याकडून कोणत्याही उत्तराची अपेक्षा करत नाही. तुझ्याकडून आयुष्यात खूप वेदना आल्या आहेत, पण एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, तुझ्या धैर्याचा मला खूप अभिमान आहे. सुरभी त्याच्याकडे पाहून म्हणाली, आज मला प्रेमाचा अर्थ बदलून समजला आहे. गोड शब्द बोलणं म्हणजे प्रेम नसतं. संकटात खंबीरपणे सोबत उभं राहणं, कोणताही स्वार्थ न ठेवता विश्वास देणं, तेच खरं प्रेम असतं. राहुलने फक्त स्मित केलं. त्याने तिचा हात पकडण्याचाही प्रयत्न केला नाही. त्या दोघांमध्ये घाई नव्हती, वचन नव्हती, फक्त परस्पर आदर, विश्वास आणि नव्या आयुष्याची शांत सुरुवात होती. मात्र त्याच क्षणी सुरभीच्या मोबाईलवर तुरुंगातून एक संदेश आला. माझ्याकडे अजून एक सत्य आहे जे तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. जर ते ऐकायचं असेल तर एकदाच मला भेट. तुरुंगातून आलेल्या त्या संदेश वाचल्यानंतर सुरभी बराच वेळ शांत बसून राहिली. राहुलने तिच्याकडे चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? सुरभीने मोबाईल त्याच्या हातात दिला. संदेश वाचताच राहुल म्हणाला, हा पुन्हा तुला भावनिक जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तू त्याला भेटू नकोस. पण सुरभीच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. तिला माहीत होतं प्रशांत खोटारडा आहे, पण जर त्याच्याकडे खरंच एखादं मोठं गुपित असेल आणि ते वेहांच्या
भविष्यासाठी महत्त्वाचं असेल तर ते जाणून घेणं गरजेचं होतं. 2 दिवसांनी ती राहुलसोबत तुरुंगात पोहोचली. प्रशांतला भेटण्यासाठी परवानगी मिळाली. लोखंडी जाळीच्या पलीकडे बसलेला प्रशांत आता पूर्वीसारखा रुबाबदार दिसत नव्हता. चेहऱ्यावर दाढी वाढली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. सुरभी समोर येताच त्याने हळू आवाजात म्हटलं, मला माहीत होतं तू येशील. सुरभीने कोणताही भाव न दाखवता विचारलं, काय सांगायचं आहे? प्रशांत काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, राधिकाशी लग्न करणं ही माझी सर्वात मोठी चूक होती, पण ते माझं पहिलं पाप नव्हतं. सुरभीने कपाळावर आठ्या घातल्या. प्रशांत पुढे म्हणाला, मी तुला माझ्या आईवडिलांबद्दल खोटं सांगितलं होतं. ते मला लहानपणी सोडून गेले नव्हते. मीच त्यांना सोडलं. सुरभी आणि राहुल दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. प्रशांत म्हणाला, माझे वडील एका छोट्या गावात शेतकरी होते. कर्जामुळे त्यांनी सगळं गमावलं. मला शिकवण्यासाठी त्यांनी जमीन विकली, पण मला गरिबीचा तिरस्कार वाटू लागला. मी शहरात आलो आणि ठरवलं की आयुष्यात कधीच गरीब म्हणून जगायचं नाही. त्या दिवसापासून पैसा माझ्यासाठी देव झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी प्रेमालाही व्यवहार समजलो. जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याचाच उपयोग करायचा असं मी ठरवलं. पण आज माझ्याकडे ना पैसा आहे ना कुटुंब. सुरभी शांतपणे सगळं ऐकत होती. प्रशांतने खिशातून एक जुना फोटो काढला. तो फोटो पोलिसांना तपासून सुरभीच्या हातात दिला. तो फोटोमध्ये एक वृद्ध दाम्पत्य होतं. प्रशांत म्हणाला, हे माझे आईवडील आहेत. अजून ते जिवंत आहेत, पण त्यांनी मला अनेक वर्षापूर्वी मेल्यासारखं मानलं. सुरभीने विचारलं, हे मला का सांगतोयस? प्रशांत म्हणाला, कारण त्यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छापत्रात माझं नाव काढून टाकलं आहे, पण वियांचं नाव लिहिलं आहे. हे ऐकताच सुरभी दचकली. प्रशांत पुढे म्हणाला, मी त्यांना सोडलं, पण त्यांनी माझ्या मुलावर प्रेम करणं सोडलं नाही. माझ्या गावात अजूनही त्यांच्या नावावर थोडी जमीन आहे आणि जुनं घर आहे. ते दोघे खूप आजारी आहेत. त्यांनी विहानला एकदा तरी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुरभी काही क्षण विचारात पडली. इतक्या वर्षानंतर तिला समजलं की प्रशांतच्या आयुष्यात अजून एक नातं जिवंत होतं, ज्याच्याशी त्याने स्वतःचा विश्वासघात केला होता. तुरुंगातून बाहेर पडताना राहुल म्हणाला, तू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहेस? सुरभी म्हणाली, प्रशांतवर नाही, पण जर त्या वृद्ध आईवडिलांचा यात काही दोष नसेल तर त्यांना त्यांच्या नातवाला भेटण्याचा अधिकार आहे. 3 दिवसांनी सुरभी, विहान आणि राहुल त्या छोट्याशा गावात पोहोचले. जुन्या कौलारू घरासमोर एक वृद्ध माणूस काठीच्या आधाराने उभा होता. त्या शेजारी पांढऱ्या केसांची एक वृद्ध स्त्री होती. विहानला पाहताच त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. वृद्ध स्त्री थरथरत्या हातांनी विहानच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, अगदी आमच्या प्रशांतसारखे डोळे आहेत, पण चेहऱ्यावर त्यांच्या आईचं निरागसपण आहे. त्या क्षणी सुरभीच्या मनात अनेक भावना एकत्र दाटून आल्या, पण तिला अजूनही माहीत नव्हतं की त्या जुन्या घराच्या माळ्यावर एक लोखंडी पेटी लपवून ठेवलेली होती आणि त्या पेटीत प्रशांतच्या आयुष्याचं असं रहस्य बंद होतं, ज्यामुळे फक्त त्यांचंच नाही तर अनेक प्रभावशाली लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांतच्या आईवडील सुरभीला घराच्या माळ्यावर घेऊन गेले. वृद्ध वडिलांनी थरथरत्या हातांनी एका जुन्या लाकडी कपाटामागची लोखंडी पेटी काढली. त्यांनी किल्ली सुरभीच्या हातात देणं शांतपणे म्हटलं, ही पेटी आम्ही अनेक वर्षापासून जपून ठेवली आहे. यामध्ये आमच्या मुलांच्या आयुष्याचं खरं सत्य आहे. आम्हाला हे कधीच बाहेर काढायचं नव्हतं, पण आता वेळ आली आहे. सुरभीने पेटी उघडली. आत जुन्या डायऱ्या, काही कागदपत्र, बँकेच्या पावत्या, फोटो आणि एक व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह होता. पेनड्राईव्हमधील व्हिडिओ पाहताच सगळ्यांनाच धक्का बसला. त्या व्हिडिओमध्ये प्रशांत अनेक वर्षापूर्वी काही प्रभावशाली व्यावसायिकांसोबत बसलेला दिसत होता. ते लोक पैशाच्या जोरावर फसवणुकीचे व्यवहार करत होते. मात्र त्या व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती. प्रशांत स्वतः म्हणत होता, मी चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकलो आहे. जर कधी माझ्यासोबत काही वाईट घडलं तर हे पुरावे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा. माझ्या लोभामुळे मी अनेकांची मनं दुखावली आहेत, पण निरपराध लोकांना शिक्षा होऊ देऊ नका. हे पाहून सुरभीला समजलं की लोभाने अंध झालेल्या प्रशांतला शेवटी स्वतःच्या चुका जाणवल्या होत्या. सुरभीने ते सर्व पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले. काही आठवड्यांत त्या फसवणूक रॅकेटमधील अनेक लोकांना अटक झाली. राधिकाच्या वडिलांचाही व्यवसाय सुरक्षित राहिला. राधिकाने प्रशांतपासून कायमची वेगळी होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केलं. काही महिन्यानंतर न्यायालयाने प्रशांतला त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकताना त्याने एकदाच सुरभीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. न्यायालयातून बाहेर पडताना तो म्हणाला, सुरभी, मी तुझा गुन्हेगार आहे, मला माफ कर. अशी अपेक्षा नाही, पण विहानला एवढंच सांग, त्याच्या वडिलांनी आयुष्यात सर्वात मोठी चूक म्हणजे पैशाला माणसापेक्षा मोठं मानलं. सुरभीने कोणतंही उत्तर दिलं नाही. तिने फक्त विहानचा हात घट्ट पकडला आणि न्यायालयाबाहेर पडली. काळ पुढे सरकत गेला. सुरभीचं ब्युटी पार्लर आता एक मोठं ब्युटी अकॅडमी बनलं होतं. अनेक गरजू मुलींना ती मोफत प्रशिक्षण देऊ लागली. राधिका आणि तिचं बाळही वेळोवेळी सुरभीला भेटायला येऊ लागले. दुःखातून जन्मलेलं नातं आता बहिणीसारखं झालं होतं. राहुल नेहमीप्रमाणे सुरभीच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभा राहिला, पण त्याने कधीच तिच्यावर कोणताही निर्णय लादला नाही. एके दिवशी संध्याकाळी विहान बागेत खेळत होता. राहुल शांतपणे सुरभीजवळ आला आणि म्हणाला,
मी आजही तुझा आदर करतो, पण निर्णय पूर्णपणे तुझा असेल. सुरभी काही क्षण हसली. ती म्हणाली, एकेकाळी मला वाटायचं की प्रेम म्हणजे गोड शब्द, मोठी स्वप्न आणि खोटी आश्वासनं. पण आता समजलं की प्रेम म्हणजे विश्वास, सन्मान आणि संकटातही साथ न सोडणारा हात. काही महिन्यानंतर सुरभी आणि राहुल यांनी साध्या पद्धतीने विवाह केला. विहानने स्वतः राहुलचा हात धरून त्याला बाबा म्हणून हाक मारली तेव्हा राहुलच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. दूर उभे असलेले प्रशांतचे वृद्ध आईवडीलही ते दृश्य पाहून भावूक झाले. त्यांनी सुरभीला आशीर्वाद देत म्हटलं, आज आमच्या मुलाने जे गमावलं ते तुझ्या चांगुलपणामुळे आमच्या नातवाला पुन्हा मिळालं. सूर्य मावळत होता. सुरभीने आकाशाकडे पाहिलं. तिच्या मनात आता राग नव्हता, सूड नव्हता, फक्त शांतता होती. तिने स्वतःला दिलेलं एक वचन पूर्ण केलं होतं. भूतकाळाच्या जखमा आयुष्यभर सांभाळायच्या नाहीत, तर त्यांच्यावर मात करून नव्या आयुष्याची सुरुवात करायची. अशा प्रकारे लोभ, फसवणूक, विश्वासघात आणि दुःखाने सुरू झालेली ही कथा शेवटी न्याय, आत्मसन्मान आणि नव्या आशेच्या विजयाने संपली. चला तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.